खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या या मागणीसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता संघर्ष समितीची बैठक बोलावली। परंतु नेहमीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्ताने कार्यालयात उपस्थित न राहता पळ काढले। त्यामुळे बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याच वेळेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळे ठोकले। सहाय्यक कामगार आयुक्त बांधकाम कामगार योजनेचे प्रमुख असून त्यांच्या मार्फत बांधकाम कामगारांना न्याय मिळणे अपेक्षित आहे। परंतु दिवसेंदिवस बांधकाम कामगारांची समस्या वाढतच आहेत आणि बांधकाम कामगारांची आर्थिक लूट होत आहे। इतकेच नव्हे तर खोट्या बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने अनेक आंदोलने केली। त्यानंतर दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनाप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठक आयोजित करण्याचे लेखी पत्र दिले। त्यावरून आमरण उपोषण मागे घेण्यात आले। दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठकीस उपस्थित राहण्यासाठी संघर्ष समितीचे विष्णू कारंपुरी महाराज, सोहेल शेख, अंगद जाधव, वैशाली बनसोडे, रेखा अडकी, विनय बुड्डू, आनंद शेळके, बाळासाहेब हजारे आणि बांधकाम कामगारांनी मिळून बैठकीस गेले असता सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांचा पत्ताच नव्हता। म्हणून चिडलेल्या बांधकाम कामगार नेते तात्काळ सहाय्यक आयुक्त कार्यालयास टाळठोक आंदोलन केले। कुठे गेले कामगार आयुक्त कुठे गेले? कामगार आयुक्त पळून गेले। खऱ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। चले जाओ कामगार आयुक्त चले जाओ असे घोषणा दिल्या आणि हलग्या बाजून निषेध केला। सदर आंदोलनात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सोहेल शेख, वैशाली बनसोडे, रेखा अडगी, विनय बुड्डू यांच्या नेतृत्वाखाली व बांधकाम कामगारांची उपस्थितीत करण्यात आले। सदर आंदोलनात आनंद शेळके, बाळासाहेब हजारे, कबीर तांबोरे, पप्पू शेख, विठ्ठल कोराटकर, शरणप्पा जगले, प्रशांत जक्का, रमेश चिलबेरी यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते। की लाकड घरी जायला पाहिजे, पण आमचे माता भगिनी 6 वाजल्यानंतर आयुक्तांना म्हणतात, साहेब आम्हाला काय तर करा हो, हे लाईनला लावून देऊ नका। पण हे नालायक माणूस ऐकायला तयार नाही आणि आज बैठक बोलवतो म्हणून सकाळी फोन करतो, आमच्या घरात मयत झालं। अरे तू मेला तर बरा झाला असता रे बाबा, आमचा जीव तर वाचला असता। घरात मयत झालं पण आम्ही मरायचं का? आमचं कामगार मरायचं का? 5 मिनिट थांबायला लावलो आमच्या माता भगिनीना। हो गुडा की हो, अरे उघडणारा तिथे वर, तुम्ही ते यायचं ना, तुमच्या घरी त्यांनी यायला पाहिजे। अशा प्रकारच्या भूमिकेने आमच्या संघर्ष समितीने अनेक आंदोलने केलेले आहेत। आता आम्ही काय करणार आहे? सहाय्यक कायकडे कागद दे, पत्र दे। सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आम्हाला बैठक बोलवली 24 तारखेला 4 वाजता आणि तो गडप झाला म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार। याची अकालपट्टी करा, या ठिकाणी बडतर्फ करा आणि खरा बांधकाम कामगार न्याय द्या अशा प्रकारची मागणी करणार आहे। आणि जोपर्यंत बांधकाम कामगार न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। आणि दलालीचा कार्यक्रम है असा एक कामगारांच्या अधिपत्याखाली चालतो। निम पैसे आयुक्ताला आणि निम ह्या दलालाशीला अशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। मात्र खरा कामगार साहेब, आज जर तुम्ही खऱ्या कामगाराचं हित बघितलं असतं तर खऱ्या कामगाराला मेल्यानंतर सुद्धा लाभ तुमच्या सहाय्यक कामगार आयुक्ताकडून आम्हाला मिळाला असता। मात्र तसे कुठलीही प्रतिभा तुमची कामगाराला खऱ्या न्याय द्यायची नसल्यामुळं आज आंदोलनासारखा पवित्रा, अर्धनग्नासारखा पवित्रा, आता टालाठोक सारखा पवित्रा साहेब म्हणजे हे खऱ्या कामगारांसाठी आमचा तुम्ही जीव घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत। त्यासाठी मित्रांनो, आज ह्यानंतर आमची कृती समिती न भूतो न भविष्य असा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि ज्या बोगस केली बीओसीच्या लायसन खाली या सहाय्यक कामगार आयुक्त, सहाय्यक बीओसीचं लायसन काय आहे? कॉन्ट्रॅक्ट काय दखलचं ते लायसन आहे का?
बीओसी लायसन मध्ये सहजासहजी 30-35 हजार रुपये घेऊन त्या ठेकेदाराला दिलेला दलालाचा एक पवित्र आहे. बीओसी लायसन कॉन्ट्रॅक्टर लायसन खाली येतं का? नाही येत. मग तू बीओसी लायसन का देतो? बीओसी लायसन कमीत कमी 250 ते 300 सहाय्यक कामगार आयुक्तांनी एक लायसन 25,000ला, माझ्याकडे व्हिडिओ स्लिप आहे 25 ते 30 हजार रुपये साहेबांनी घेतलेली, असं पद्धतीनं देऊन प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 8-8, 10-10 एजंट निर्माण करून भरमसाठ असं गटुडं बांधायचं आणि 1-1.5 महिन्यामध्ये सोलापूरला तुरी देऊन खऱ्या बांधकामाच्या काडी लावून